नमस्कार, मी हेमंत चौधरी. आज आपल्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपला बिझनेस जर सक्सेसफुल बनवायचा असेल तर तुम्हाला एक गुरुमंत्र देणार आहे. तो गुरुमंत्र तुम्ही वापरून तुमचा बिझनेस सक्सेसफुल 100% बनवू शकतात. तर हा गुरुमंत्र कोणता आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत. पण त्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या यूट्यूब चॅनेलवर विविध प्रकारचे बिझनेस रिलेटेड व्हिडिओज आलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर घरी बसून तुम्ही ऑनलाईन पैसे कसे कमावणार याविषयी सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनेलवर विविध प्रकारचे व्हिडिओज हे आलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्कीच पहा. आणि त्यासाठीच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारचा जो काही बेलचा बटन आहे त्याला क्लिक करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर याला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर आपला गुरुमंत्र आहे तो आपला माइंडसेट. जर तुम्हाला तुमची बिझनेसमध्ये जास्तीत जास्त ग्रोथ हवी असेल, बिझनेसला लॉंग टर्म घेऊन जायचं असेल, जास्त पैसा कमवायचा असेल, तुमच्या बिझनेसमधनं तुम्हाला जर सॅटिस्फाईड व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या माइंडसेटवर काम करायला हवं. म्हणजे काय, तर तुमचं जे काही माइंडसेट असेल, तुम्हाला बिझनेस करायला सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी तुमची मनस्थिती तुम्हाला कशी बनवता येईल याकडे तुम्हाला फोकस करणं खूप गरजेचं आहे. जर तुमचा माइंडसेट व्यवस्थित पद्धतीने प्रिपेअर असेल, तो तयारी असेल, त्याचा बिझनेस करण्याची त्याची पॉवर असेल किंवा त्याची इच्छाशक्ती जर असेल तर तुम्ही तुमचा बिझनेस हा लॉंग टर्म आणि सक्सेसफुल इझिली बनवू शकतात. पण माइंडसेट कसं प्रिपेअर करायचं, माइंडसेटला जास्तीत जास्त ताकद कशी मिळेल ह्यासाठी काही तुम्हाला गुरुमंत्र देणार आहे. त्याचा वापर करून तुम्ही तुमचा माइंडसेट फिक्स बनवू शकतात आणि तुमच्या बिझनेसला एक चांगल्या लेवलला घेऊन जाऊ शकतात. प्रत्येक वेळेस आपल्याला आपल्या बिझनेसमधने सक्सेसच भेटेल हे असं नसतं. त्यामुळे कधी कधी आपल्याला फेल्युअरसुद्धा आपल्या बिझनेसमधनं बघायला भेटतं. म्हणजे आपण कोणतीही गोष्ट करताना त्यात बरेचसे फेल्युअर्स हे येत असतात. कधी कधी आपल्याला हवं तसं काही गोष्टी आपल्या बिझनेसमध्ये घडत नाहीत. त्यावेळेस आपण पूर्णपणे निगेटिव्ह आपल्या बॉडीमध्ये तयार होत जाते आणि आपण त्या बिझनेसपासून किंवा त्या गोष्टीपासून पळायचा प्रयत्न करतो किंवा त्या गोष्टींना आपण इग्नोर करायचा प्रयत्न करतो. त्यासाठी जर तुम्हाला ओव्हरकम करायचं असेल, त्या सगळ्या गोष्टींवर ओव्हरकम करून तुमच्या बिझनेसला एक पॉझिटिव्ह वेने घेऊन जायचं असेल, पॉझिटिव्ह वेने त्याला एक सक्सेसफुल बनवायचा असेल तर तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण समजून घेणार आहोत. तर सर्वात अगोदर काय, तर तुम्ही मेडिटेशन करा. तुम्ही जर प्रॉपर मेडिटेशन जर केलं तर 100% तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी तुमचा माइंडसेट तयार होत जाईल. मेडिटेशन करताना तुमच्या माइंडला प्रॉपरली एक ताकद तयार होते, एक पॉवर तयार होते आणि मेडिटेशनमुळे तुमचं माइंडसुद्धा एक पॉझिटिव्ह थिंक करायला सुरुवात करतं. मेडिटेशन करताना तुम्ही एक कोणत्याही प्लेसवर शांत ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी मेडिटेशन करू शकतात आणि स्वतःला एक पॉझिटिव्ह एनर्जी देऊ शकतात. पॉझिटिव्ह अफर्मेशनसुद्धा तुम्ही स्वतःसाठी बनवू शकतात आणि त्यामुळेच तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये इझिली सक्सेसफुल होऊ शकतात. तुमचं माइंडसेटसुद्धा एक पॉवरफुल पद्धतीने तयार होऊ शकतं. त्यानंतर दुसरं येतं की एक्सरसाइज जर केली तर तुमचं फिजिकल हे फिट असतं आणि जर तुमचं फिजिकली तुम्ही फिट असणार 100% तुम्हाला तुमच्या बिझनेसचं जे काही माइंडसेट असेल ते सुद्धा एकदम पॉवरफुल असेल. त्यामुळे तुम्ही तुमचा जो काही बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला अगोदर जर माइंडसेट व्यवस्थित पद्धतीने बनवायचा असेल तर तुम्ही एक्सरसाइजसुद्धा करायला पाहिजे. तुमचं फिजिक्स जर व्यवस्थित पद्धतीने असेल, तुमची बॉडी जर व्यवस्थित पद्धतीने काम करत असेल, लवकर उठत असेल, आळसपणा करत नसेल तर 100% तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तुमचं पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून जास्तीत जास्त ग्रो करू शकतात, तुमच्या बिझनेसला सक्सेसफुल बनवू शकतात. त्यानंतर येतं बुक्स रिडिंग. जर तुम्हाला जास्त नॉलेज हवं असेल, तुम्ही जर डिप्रेसमध्ये जात असणार किंवा बऱ्याचशा वेळेस तुमच्या मनात सुद्धा निगेटिव्हिटी येते, त्यावेळेस तुम्ही बरेचसे बुक्स रीड करा. बुक्स जर रीड करत असलात तर तुम्हाला ते बुक्समधनं एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटत असते. पॉझिटिव्ह तुम्हाला तुमच्या जे काही तुमच्या लाईफमध्ये क्वेश्चन्स येतात, ज्या ठिकाणी तुम्ही स्टक होतात त्या ठिकाणी तुम्हाला बुक्समधनं तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे मिळत असतं. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त बुक्स रीड करणं सुद्धा गरजेचं आहे. यातनं सुद्धा तुमचं माइंडसेट हे पॉझिटिव्ह वेने जास्तीत जास्त ग्रो हे होत राहील आणि त्याचा फायदा करून तुम्ही तुमचा बिझनेस हा सक्सेसफुल बनवू शकतात. त्यानंतर येतं ते की काय, तुम्ही स्वतःला एक चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये ठेवू शकतात. म्हणजे पॉझिटिव्ह पीपल्स इन्व्हायरमेंट, पॉझिटिव्ह पीपलच्या इन्व्हायरमेंटमध्ये असाल, जर ग्रोथ माइंडसेट लोकांचा असेल त्या ठिकाणी तर तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर ऑटोमॅटिकली ग्रोथ लेवलला पोहोचू शकतात. तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी बघितले, जर आपण चांगल्या पॉझिटिव्ह लोकांसोबत राहिलो, पॉझिटिव्ह लोकांसोबत
इंटरॅक्शन केलं तर ऑटोमॅटिकली आपली सुद्धा ग्रोथ ही होत असते. त्यामुळे तुमचे जे काही फ्रेंड सर्कल असेल त्यात तुम्ही एक पॉझिटिव्ह पर्सन लोकांसोबत जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा, चांगले रिलेशन्स बनवा, त्यांच्यासोबत जास्तीत जास्त गप्पा करा. तुमचे जो काही बिझनेस असेल त्या बिझनेस रिलेटेड त्यांच्याशी बोला, तुमचे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला नवीन आयडिया सुद्धा येतील. त्यामुळे तुमचं आजूबाजूचं जे काही इन्व्हायरमेंट असेल त्यात जर तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेट बनवायचा असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह आणि ग्रोथ माइंडसेट असलेले लोकांसोबत राहावं लागेल. म्हणजे तशा इन्व्हायरमेंटमध्ये जर तुम्ही राहिलात तर 100% तुमच्या माइंडसेटची ग्रोथ होईल आणि तुमचा बिझनेस इझिली सक्सेसफुल सुद्धा होईल. त्याचबरोबर लास्टला येतं की लर्निंग्स. बरेचसे डिजिटल पद्धतीने तुम्ही लर्निंग्स घेऊ शकतात, तुम्ही मेंटर्स ठेवू शकतात. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने यूट्यूबवर किंवा बरेचसे कोर्सेस असतात, त्या कोर्सेसमधनं तुम्ही स्वतः लर्निंग्स घ्या. जास्तीत जास्त लर्निंग्स जर घेतली तर तुमची जी काही भीती असेल तुमच्या बिझनेसमध्ये, तुम्ही फेल्युअर होण्याची जी भीती असेल ती कमी होत जाते. तुमच्याकडे जास्त नॉलेज असेल तर तुम्ही तुमच्या बिझनेसला इझिली म्हणजे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स येतात त्यावर ओव्हरकम करू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमचं जे काही जास्तीत जास्त लर्निंग्स हे तुम्ही घेतली पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही चांगला मेंटर ठेवायला हवा, चांगले कोर्सेस घ्यायला हवेत, त्याचबरोबर चांगल्या ठिकाणी चांगले जे काही आर्टिकल्स असतात ते सुद्धा रीड करायला हवेत. त्याच्यातनं तुमची स्वतःची ग्रोथ होईल. म्हणजे असे हे 5 पॉईंट आहेत. या 5 पॉईंटचा वापर करून तुम्ही तुमचा जो काही बिझनेस आहे तो बिझनेस ग्रो करण्यासाठी म्हणजे बिझनेस सक्सेसफुल बनण्यासाठी तुमचा माइंडसेट तयार करू शकतात. हेच तुमचे असे 5 गुरुमंत्र आहेत. याचा वापर करा आणि तुम्ही सुद्धा तुमचं माइंडसेट हे पॉझिटिव्ह वेने ग्रो करायला सुरुवात करा. याचाच फायदा तुमच्या बिझनेसमध्ये तुमचा बिझनेस एक चांगल्या लेवलला घेऊन जाईल, त्याचबरोबर एक सक्सेसफुल बनवण्यासाठी 100% मदत होईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवर विविध प्रकारचे व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचा जो काही बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पाहण्यास बिलकुल विसरू नका. धन्यवाद.